महापुराच्या तडाख्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं गाव जे 72 तासानंतर आता समोर आलं आणि त्या गावामध्ये न्यूज 18 लोकमत पोहोचलंय। या महापुराच्या तडाख्याच्या वेदनादायी सगळ्या खाणाखुणा तुम्हाला दाखवतोय। या पुराचा तडाखा किती जोरात होता बघा। दूरपासून ही सगळी कुठल्या तरी गोठ्याची पत्रे इथे वाहून आलेली आहेत। एक एवढा मोठा ढीग लागलाय, म्हणजे एवढा मोठा गाळ म्हणजे हा वाहून आलेला आहे। म्हणजे छोटासा टेकडी झालेली आहे इथं, आणि पाण्याचा वेग किती असेल तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं हा सगळा ऊस आडवा झालाय, माती पूर्ण वाहून गेली। म्हणजे जमीन एका ठिकाणी इतक्या उंचीवर आहे, तुम्ही खाली जमीन बघितलं तर एकदम खाली गेलेली आहे, म्हणजे माती पूर्ण वाहून गेलेली आहे। इथं कोंबड्या होत्या या शेतकऱ्यांच्या, त्या सगळ्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत। आता इथं काही उरलेलं नाहीये। आपल्यासोबत शेतकरी आहेत। या सगळ्या तुमचं किती नुकसान झालं? माती सगळी वाहून गेली या शेतीतली, मला वाटतं हे दाखवूया आपण। सगळी माती गेली, कोंबड्या गेल्या, हा शेळ्या, म्हशी, शेड तुटून गेलं, ऊसाची नुकसानी झाली। म्हणजे हे नुकसान इतकं मोठं आहे, भरपूर नुकसान झालं। हे खूप नुकसान, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नुकसान आहे। माणूस जेव्हा संसार उभा करतो, ताई या मला दाखवा, माणूस जेव्हा संसार उभा करतो तेव्हा तो काडीने उभा करतो, पण महापुराच्या एका तडाख्यामध्ये आयुष्यभर उभा केलेला संसार एका क्षणात कसा उद्ध्वस्त होतो याचं अतिशय विदारक चित्र इथं तुम्हाला दाखवतोय। कधीतरी या परिसरामध्ये किती सुंदर अशी ही झाडाची सावली असेल, अंगण असेल, पण आज या अंगणामध्ये केवळ उद्ध्वस्त सगळ्या संसाराच्या खाणाखुणा आहेत, आणि हे अतिशय वेदनादायी। मी एक गोष्ट तुम्हाला दाखवतो। खरं तर डोळ्यात पाणी यावं अशा प्रकारची परिस्थिती, घरात तर काही उरलेलं नाहीये, पण त्या सगळ्या चिखलातून काही आपल्या हाती लागतंय का? शेतकऱ्याची ही अवजार आहेत, या हे खुरपणी करण्यासाठीच हे खुरपा आहे। आणि एक गोष्ट हे बघा, इथं जे घरात मंदिर होतं त्यांचं, या सगळ्या अवजारांमध्ये काही आपल्याला सापडतंय का? घरातल्या स्वयंपाकघरातल्या काही वस्तू आहेत। देवघर होतं, या महापुराने देवांना सुद्धा सोडलं नाही। देव सुद्धा हतबल झाले या महापुराच्या तडाख्यापुढे। तिथं माणसांचं काय घेऊन बसलाय? माणसं तर काडी कसपटासारखीच आहे, आणि संसार तर काहीच नाहीये। पण ह्या माणसांनी पुन्हा एकदा या देवांची पूजा करण्यासाठी आता त्यांना गोळा केलेला आहे, आणि त्यांना धुवून साफ करून पुन्हा त्यांची पूजा इथं होणार आहे। शेतकऱ्याचं घर काय असतं आणि काय असतं, त्याची प्रॉपर्टी काय असते? हीच प्रॉपर्टी। ही बघा, हे लॅब मधले सगळे त्यांच्या बाळाचे हे रिपोर्ट्स आहेत, सगळे भिजून खराब झाले आहेत। हॉस्पिटलचं बाळाचा बिस्किट पुडा आहे, ही वही आहे, जमा खर्च लिहिला असेल। आता या वहीमध्ये कुठला जमा खर्च लिहायचा? या पानांना पण काही अर्थ उरलेला नाहीये, कारण आयुष्याचा सगळा जमा खर्चच संपलेला आहे, काहीच नाहीये ना। कुठली वजाबाकी आणि कुठला बेरीज? जिथं एका महापुरानं सगळा जमिनीचा भूगोल बदलला, तिथं माणसांच्या पानांवर काय लिहावं? सगळं एक वस्तू पुन्हा जमवण्याचा, आणि काय वाचतंय का याच्यासाठी ही धडपड आहे माणसांची। आता या इकडे अन्नधान्य नाहीये आता। हे कागदपत्र, शेतीची कागदपत्र सगळी। आता सामान्य माणसाला एक रेशन कार्ड काढण्यासाठी, एक आधार कार्ड काढण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो। 15-15 दिवस पंचायतीला जावं लागतं, तहसीलला जावं लागतं, आणि सगळं पुन्हा उभा करायचंय, सगळं गोळा करायचंय। आता त्यातल्या त्यात किमान हे जुनं दाखवून नवं मिळेल का यासाठीची ही धडपड म्हणून हे सगळं जे हाती लागेल ते जमा करण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न आहे। खूप वेदनादायी आहे। मागे हा बोला ना ताई, मी समजू शकतो। हे बघा, आज आम्ही तसे परके आहोत, आम्हाला बघवत नाहीये हे सगळं। तुम्ही तर भोगताय हे सगळं। काय सुद्धा राहिलं नाही घरात। जनावर गेली, कोंबड्या गेल्या, शेळ्या गेल्या, खायला सुद्धा नाही आता घरात काय। मग सध्या प्रपंच कसं भागवत आहे? तर दुसरीच देतात आणून गावातली।
घरी तर काय नाही आता. अन्नदाता आहे हा, अन्नदाता, पोशिंदा, बळीराजा. पण आज कुणाच्या तरी मदतीवर, बाहेरच्या गावून येणाऱ्या मदतीवर, त्यांनी दिलेल्या खिचडीवरती, भातावरती, त्यांनी दिलेल्या बिस्किट पुड्यावरती या माणसांची गुजराण सुरू आहे. आणि माणसं जेव्हा घरी आली, काय चित्र होतं ताई? घरातून गेलात तेव्हा जीव वाचवण्यासाठी गेलात, घरात 3 आलात, दिवस झालं झोपलो नाही आम्ही घराला बघून. 3 दिवस झालं घर पाहण्यात आहे सगळं. 3 दिवस झोपलाच नाही. मुलं सगळं बाळं दिसत कुठे? होते. मुलं बा अशीच बाहेर सगळी हिंडत होती दुसरीकडेच. हा, म्हणजे स्वतःच्या घरातून बेघर व्हावं लागलं तुम्हाला. दुसरीकडे होतं, दुसऱ्या गावाला गेलो तिकडं वरच्या ह्याला. हा, एक असं होतं की याच गावामध्ये पोहोचण्यासाठी सुद्धा बोटी आणल्या होत्या आणि इथून अनेक लोकांना रेस्क्यू केलेलं होतं. आता जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ही माणसं घराकडे परतू लागलेली आहेत. पण जेव्हा घराकडे परतली ही माणसं, तेव्हा मात्र या घरात सगळ्या उद्ध्वस्त कहाण्या आहेत. कदाचित हे ग्रंथ आहेत, दासबोध आहे, सद्गुरु चरित्र आहे. कदाचित हीच पानं या माणसांना आता जगण्याची नवी उमेद देतील आणि लढायचंय आपल्याला हे सांगत राहतील. या माणसांचं आयुष्य या सुटकेसारखं आहे. सुटकेस आहे पण काहीच नाहीये, रिकामा आहे सगळं. आणि या 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 सगळ्या उद्ध्वस्ततेच्या खुणांना 1, 2, 4 घरातल्या नाहीयेत. या संपूर्ण पट्ट्यामध्ये जेवढी गावं आहेत जी पाण्याखाली होती, त्या सगळ्या गावांमधली हीच परिस्थिती आहे. विदारक. एखाद्या भूकंपानं गाव गाडलं जातं आणि ते कसं उद्ध्वस्त होतं, तसं एका पुराच्या नंतर गाडले गेलेले गावं जेव्हा पुन्हा पाणी ओसरल्यावर उघडी पडतात, तेव्हा पाणी किती निष्ठुर असतं याचा आपल्याला प्रत्यय येतो. आज ह्या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावर हेच दिसतंय की या महापुरानं तुम्हाला खूप मोठ्या जखमा देऊन गेल्या. हो, महापुराने जखमा तर दिलेल्याच आहेत, पण ते न भरून येणार आहेत. काल मंत्री महोदय आले होते, त्यांच्या पुढे गावकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. जास्तीत जास्त आता शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे. शेतकऱ्याला सवय आहे की पाऊस आल्यानंतर महापूर येतो, अतिवृष्टी होते. पण ह्यावेळेस घरातलं जे संसारोपयोगी साहित्य आहे आणि जे धान्य होतं, बाकीचं जे साहित्य होतं, ते सगळं वाहून गेलेलं आहे. जवळजवळ गावातल्या 100-150 घरांमध्ये पाणी होतं. पूर्ण घरं बुडालेली होती आणि सगळे स्थलांतरित झालेले होते. एका वस्तीवर फक्त पाणी नव्हतं, तिथं सगळं गाव तिथंच जमलं होतं आणि वस्तीवरच्या लोकांनी सगळ्यांना एकमेकाला जेवायची मदत असेल, बाकी सगळं गावकऱ्यांनी हात दिला. त्यामुळे 2 दिवस लोक तरू शकले. मला ही गोष्ट या महाराष्ट्राला मुद्दाम सांगायची आहे. ज्या अनेक गावांमध्ये गेलो त्या गावांमध्ये एक गोष्ट आहे, संकट माणसांच्या सगळ्या भेदांना मिटवू शकतं. आज इथं कुठलाही भेद नाही. सगळी माणसं कुठल्याही जातीची असतील, कुठल्याही धर्माची असतील, इतक्या एकोप्यानं एकमेकांचा जीवाची काळजी घेत आहेत, पोटाची काळजी घेत आहेत. कुणी उपाशी राहिलं का, कुणी सुरक्षित नाहीये का, कुणाच्या घरात काय झालं, सुखदुःखात सगळी माणसं एकत्र येऊन या संकटाचा सामना करतायत. गावगाड्यातलं सगळ्यात महत्वाचं तर हेच आहे की सुखदुःखामध्ये इथली माणसं कधीच एकमेकांपासून वेगळी झाली नाही. आज गावगाड्यावरती इतकी मोठी शोककळा पसरलेली असताना, इतकं मोठं संकट आलेलं असताना, गाव कुठलं सरकार नाही, आज गावातली माणसं, गावातले तरुण एकमेकांसाठी उभी राहिलेली आहेत. आणखीन एक मुद्दा सांगायचा तो म्हणजे या गावातलं पशुधनाच्या बद्दलची मला थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची आहे. भूमपरांडा हा जो तालुका आहे तो पूर्ण दूध व्यवसायावरती आहे. शेतीला दुसरा व्यवसाय म्हणून दूध उत्पादन केलं जातं इथे मोठ्या प्रमाणात. अगदी इथला खवा आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे जातात. पण अशी अनेक जित्राबं, ही वाचलेली जित्राबं आहेत, शेकडो जित्राबं ही वाहून गेली पाण्यामध्ये. बोलण्याच्या सुरुवातीलाच या गावाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आमचं दुःख, व्यथा, कथा, वेदना, यातना, झालेलं नुकसान आणि या नुकसानीमुळे, पुरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेला अश्रू पुसण्यासाठी आघाडीची व्रतवाहिनी IVN लोकमत आणि आम्ही ज्यांना शेतकऱ्यांचे कायवारे मानतो असे विलासजी बडेसर
यांनी या पूरग्रस्त गावाला भेट दिली त्याबद्दल गावाच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो. तसं पाहिलं तर बडेसर बोलण्यासारखं आमच्या जवळ आणि आमच्या हातात काहीच राहिलं नाही. गुरं ढोरं घर दार संसार सर्व काही पाण्यामध्ये वाहून गेलं. शेळ्या कोंबड्या मेंढ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पशुधन सर्व काही वाहून गेलं. आणि विशेष म्हणजे हे गाव 100% ऊस शेती करणारं गाव आणि आज ह्याच ऊसाची शेती पाण्यामध्ये अक्षरशः भुईसपाट झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि या शेतकऱ्यांचं एका रात्रीमध्ये साऱ्या स्वप्नांचा चक्का चूर झालेला आहे. आणि जर अशा या परिस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थानं आम्ही निराधार झालो आणि आम्हाला आधाराची गरज आहे. नाही, तुम्ही निराधार नाहीयेत. हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. तरी पण सगळे मिळून आपण या संकटाचा सामना करूया. तुम्ही निराधार नाहीयेत. तरी पण आणि हा आम्हाला महाराष्ट्र तुम्हाला निराधार पडू देणार नाही. सरकारनं मदत करावी आणि मदत नुसती मदत नाही तर मदतीच्या नावाखाली टिंगल करू नये. आणि जर का टिंगल झाली तर बडेसर आम्हा पूरग्रस्त शेतकऱ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही नाही दादा. अशी तुमच्या माध्यमातून मी मायबाप सरकारला विनंती करतो. या सगळ्या वेदनेला शब्दात मांडणं आणि या माणसांचं सांत्वन करणं हे सहज शक्य नाहीये. आज ही माणसं प्रचंड भेदरलेली आहेत, दुखावलेली आहेत. आजवर अनेक वेळा या माणसांचा फसवलं गेलेलं आहे. किमान आता या दुःखाच्या काळात, संकटाच्या काळात मदतीच्या नावाखाली टिंगल तरी करू नका, अशा प्रकारची मागणी आज इथं शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. काही तरुण शेतकरी आहेत. मी आणखीन एक मुद्दा मला सांगायचा राहिला तो म्हणजे हे जे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलं तेव्हा या गावामध्ये पहिल्यांदा मदतीला जर कोण आले असेल तर या गावात शिकवणारे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि हे शिक्षक माझ्यासोबत आहेत. आज त्यांनी आम्हाला सुद्धा खिचडी दिली, सगळ्या गावाला सुद्धा आज एक घास दिला आणि मदतीचा हात दिला. खरं तर गावासोबतचं तुमचं ऋणानुबंध आहे. तुम्ही गावातल्या मुलांना शिकवता, पण संकटाच्या काळात तुम्ही धावून आलात या सगळ्यांसाठी. का तुम्हाला असं वाटलं की या माणसांना वाचवण्यासाठी सुद्धा आपण गेलं पाहिजे? वेळ प्रत्येकावर येते, त्या पद्धतीनं या लोकांवर वेळ आली. हे संपूर्ण गाव शिना नदीच्या पुरामध्ये वाहून जाताना आम्ही डोळ्यानं पाहू शकत नव्हतो, परंतु पाण्याच्या पलीकडे आमच्याकडे काही नव्हतं. जेव्हा पाणी कुठंतरी ओसरत होतं याची बातमी आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही फुल नाही फुलाची पाकळी, एक हात मदतीचा म्हणून आम्ही या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी खाऊ आणि लोकांना कुठंतरी थोडे एक वेळच्या काही होईना जेवणाची सोय करण्यासाठी आमची संपूर्ण शाळेची, जिल्हा परिषद शाळेची टीम उपस्थित झाली. आणि आम्ही लोकांना एक मानसिक आधार तर फोनद्वारे देतच होतो, परंतु कुठंतरी त्यांच्या मुखात 4 घास जावेत म्हणूनही आम्ही प्रयत्न केला आणि लोकांना, विद्यार्थ्यांना आम्ही खाऊ दिलेला आहे. मी या आयबीएनच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की शाळेचंही नुकसान झालेलं आहे, शाळेलाही मदतीची गरज आहे. विद्यार्थ्यांचं दप्तर वाहून गेलेलं आहे, त्यांचा गणवेश वाहून गेलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी उभा राहण्यासाठी मदत व्हावी हीच अपेक्षा. एक अतिशय वेदनादायी दुपारची गोष्ट काय होती माहितीये? शाळेत पोरं खाऊ खातात, बरोबर आहे, लहान मुलं खाऊ खातात. आज त्या शाळेमध्ये पोरांचा खाऊ इथल्या माणसांनी खाल्ला, त्यांच्या मायबापांनी खाल्ला, कारण आज त्यांच्यावर परिस्थितीने ही वेळ आली. ही 100 वर्षापूर्वी कधी घडलेलं नाही आमच्या इथं, हे आज घडलंय. ह्याच्या आधी कधीच घडलेलं नाही. कसं सावरायचं या सगळ्यात? सावरायचं म्हणजे सावरायला राहिलंच नाही कोणापाशी काय. सगळं पुराच्या पोडी जाऊन बघा तुम्ही आणखीन काय परिस्थिती. आज तिथं आम्ही त्याकडे राहतो तिथं सुद्धा पाणी आलंय. काल मी 3 वाजता शेवटच्या ट्रिपला आलो इकडं, जनावर सोडून तिकडं काहीच राहिलं. आणि मी कदाचित ये बळा, काय झालं? पूर आला होता तेव्हा तू कुठं होतीस? आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो. बंगल्यावर थांबले होते. काय झालं? का रडतेस तू? सांग, का रडतेस तू? भीती वाटते. भीती वाटते? कशाची? नाही, ती बोलेल. पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेलं सगळं? तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. जीव पाहिजे. वडील वडील आहेत, जीव आहेत ना?
जीव वाचवण्यासाठी आम्ही बंगल्यात थांबलेलो होतो तेव्हा सगळं पाणी आमच्या घरात गेलं होतं. हा. आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल. नाही बाळा, तसं नाही. आले ना सगळे, सगळे आहेत ना आता सगळे. तू रडू नको, रडू नको. आता आता नाही येणार पूर. आता नाही येणार पूर. ही जी पिढी आहे ना, या पिढीवरती खूप मोठा घाव घातला या पुरानं. पूर येईल, माणसं उभी राहतील, हे राहतील, पण या पिढीच्या पूर्णपणे आयुष्यावर एक खोलवरची जखम करून गेलाय हा पूर. या चिमुकल्यांना भीती वाटते आता नदीची. कधीतरी नदीत खेळणारी ही मुलं, नदीत बागडणारी मुलं, पण नदीचं एवढं रौद्ररूप यांनी पाहिलं की आज त्या नदीची यांना भीती वाटते, जीवाची भीती वाटते. कारण तो प्रसंग यांनी गुजरला जेव्हा हीच नदी काळ बनून या सगळ्यांवरती आलेली होती आणि या नदीनं आज इथल्या माणसांच्या आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत असे अश्रू दिलेले आहेत. ही पूर्ण शेती वाहून गेली आहे. अजून सुद्धा या नदीनं पलीकडच्या भागामध्ये काही शेती जी उभी दिसते ती टेकडावरची शेती आहे, पण या पुरानं या नदीचा भूगोल, या परिसराचा भूगोल बदललाय. ही नदी नाहीये, ती नदी मूळ ती आहे, पण जिकडे जागा मिळेल तिकडे पाणी शिरलं आणि त्यामुळे पूर्ण आता ती जमीन जी होती ती वाहून गेली. आता तुम्हाला तिथं शेती दिसतच नाहीये, कारण ते सगळं वाहून गेलेलं आहे नदीमध्ये, गाळामध्ये वाहून गेलंय. आजही त्या ओढ्याच्या पलीकडे, आता नदी वाटते त्या ओढ्याच्या पलीकडे काही माणसं अजून सुद्धा आलेली नाहीयेत. हेलिकॉप्टर गेलं त्यांना आणायला, पण ते म्हणाले आमची जित्राबं मरतील दावणीला, आम्ही त्यांना सोडून नाही येणार. जित्राबांसाठी आजही जीव मुठीत घेऊन माणसं, चहूबाजूनं पाणी आहे तरी सुद्धा त्या जित्राबांना चारा पाणी करण्यासाठी म्हणून थांबलेली आहेत. जीव आहे या माणसांचा, या माणसांची भाकरी आहे जित्राबांमध्ये. कारण दूध असेल, हे सगळ्या गोष्टी असतील या तिथं आता आहेत. आणि या नाल्याच्या पलीकडे अजून तिथपर्यंत आम्ही पण पोहोचू शकत नाहीत, कारण बोटी पण नाहीयेत आणि तिथपर्यंत पोहोचायला खूप मोठ्या अडचणी आहेत. हा सगळा ऊसाचं क्षेत्र जे आहे ते ऊसाचं क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. माती तुम्हाला दिसणारच नाहीये, मातीच नाहीये. आता या सगळ्या परिसरामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, इथं माती नाहीये. कसा ताट कण्यासारखा उभा असतो ऊस, पण आज असा शरणागती आल्यासारखा तो आडवा झालेला आहे, पूर्ण आडवा झाला. त्याच्या मुळासकट तो उखडून पडलेला आहे आणि त्यामुळे इथल्या शेतीचं हे अतिशय विदारक चित्र आहे. एखाद्या पिकाचं झालेलं नुकसान पुढच्या पिकात भरून तरी निघेल, पण जर त्या नदीतला, त्या जमिनीमधला नदीनं प्राण नेला असेल, मातीच नेली असेल, तर निष्प्राण देहासारखा हा जो परिसर दिसतोय, ही जी जमीन दिसतेय, हे इथलं अतिशय भेदक वास्तव आहे. बरोबर आहे विलास. आणि वाघे गव्हाण फक्त हे एकच गाव नाही, तर अशी बरीचशी गावं असतील की जिथे ही परिस्थिती अगदी सारखीच असेल थोडी बहुत प्रमाणानं. मात्र या ज्या काही महिला आपल्याला सांगतायत, अगदी लहान मुलं सांगतायत, जे पुरुष सांगतायत, अर्थात संपूर्ण दिवस अजूनही इथे लाईट नसेल. बरं, मग ते इथं आलेत, मात्र त्यांची व्यवस्थाही कुठे केली होती, किती दूर ते ठिकाण होतं. मात्र पूर ओसरल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या घराकडे त्यांनी धाव घेतलेली असेल. तर वाघे गव्हाण इथे न्यूज 18 लोकमत सर्वात आधी पोहोचलं आणि ही सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. या गावातली ही सगळी परिस्थिती